मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंट मधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर आज आपण संत तुकाराम गाथा अभंग 9 यातील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ जाणून घेणार आहोत. देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघिया पुरते ओसांडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छा दानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगा ते निरुपम. संत तुकाराम गाथा अर्थ मराठी. तुकाराम महाराज असे म्हणतात की भक्ती मार्गावर जे कोणी अधिकारी व्हाल त्यांनी देवाच्या भक्तिरूप प्रसादाचे भोजन करावे. ब्रह्मदेव आणि इतरांनाही हा प्रसाद मिळणे कठीण आहे. म्हणूनच या ब्रह्मरसाचा कंटाळा करू नका. हा भक्तिरूपी प्रसाद पात्रात काठोकाठ भरून ओसांडून वाहतो आहे व प्रत्येकाला तो घेण्याचा अधिकार आहे. इच्छा दानी विठ्ठल इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे व तो प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा पुरवितो. हा भक्तीचा आनंद कितीही सेवन केला तरी कधीच संपणार नाही आणि या आनंदाचे पुन्हा पुन्हा सेवन करावे असे वाटते. तुकोबा म्हणतात, भक्तिरूप भोजन देवाच्या सदैव जवळ असणारी निरुपम दासी लक्ष्मी माता तयार करते व तिच्याच हाताने ते घ्यावं. संत तुकाराम गाथा अभंग 9 अर्थ हिंदी. तुकाराम महाराज कहते हैं कि भक्ति मार्ग में जो भी अधिकारी बनता है वह भगवान की भक्ति रूपी प्रसाद का भोजन करे. ब्रह्मा तथा अन्य लोगों को भी यह प्रसाद प्राप्त करना कठिन है, इसीलिए इस ब्रह्मरस से उब मत जाओ. यह भक्तिपूर्ण प्रसाद पात्र में उमड़ उमड़ कर भरा रहता है और हर किसी को इसे लेने का अधिकार है. इच्छा दानी विठ्ठल इच्छाएं पूरी करने में सक्षम है और वह हर व्यक्ति की सभी इच्छाएं पूरी करते हैं. भक्ति का यह आनंद कोई कितना भी उपभोग कर ले कभी खत्म नहीं होता और इस आनंद को बार बार उपभोग करने की इच्छा होती है. तुकोबा कहते हैं, भक्ति भोजन हमेशा भगवान के करीब रहने वाली निरुपम दासी लक्ष्मी माता द्वारा तैयार किया जाता है और उसे उन्हीं के हाथों से लेना चाहिए. संत तुकाराम गाथा अभंग 9 अर्थ इंग्लिश. तुकाराम Maharaj says that whoever becomes an authority on the path of devotion, he should eat prasad in the form of devotion to God. It is difficult for Brahma and other people also to get this prasad. So do not get bored with this Brahmaras. This devotional prasad is filled to overflowing in vessel and everyone has the right to take it. Lord Vitthal is capable of fulfilling wishes and he fulfills all the wishes of every person. No matter how much one enjoys this joy of devotion, it never ends and one desires to enjoy this joy again and again. Tukoba says devotional food is prepared by Lakshmi Mata, the Nirupam Dasi who is always close to the Lord and should be taken from her own hands only. Ram Krishna Hari.